प्रत्येक लेडीजला असं वाटत असतं की मी काहीतरी घरी बसून काहीतरी काम केलं पाहिजे किंवा माझ्याकडं घरी बसून मुलं वगैरे सांभाळून किंवा घर वगैरे सांभाळून माझ्याकडं काहीतरी काम असलं पाहिजे. तर अशाच काही नवीन-नवीन गोष्टी, अशाच काही नवीन कामं कसे करायचे घर बसल्या मुलं सांभाळून किंवा तुमचं घर सांभाळून, त्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर श्री स्वामी समर्थ गाईज. मी श्रद्धा हिरमेकोरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना कोणत्या ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे, ना कोणत्या ब्लाऊजची स्टिचिंग दाखवणार आहे किंवा कोणत्याही प्रकारची डिझाईन मी इथे दाखवणार नाही. तर आज फक्त आणि फक्त लेडीजनी घर बसल्या घर सांभाळून किंवा मुलं सांभाळून ही कामे कशी करायची या आणि कोणती कोणती करायची किंवा कोणती कोणती कामे तुम्हाला करता येणार आहे, याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून माझ्या ह्या व्हिडिओमार्फत एखाद्या लेडीजला काम देखील करण्याची स्फूर्ती भेटू शकेल किंवा माझ्या ह्या व्हिडिओतून तिला कोणतं काम करायची याची देखील आयडिया मिळू शकेल. म्हणून मी माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच की यातून कोणत्या तरी स्त्रीला माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या तरी स्त्रीला काम मिळू शकेल. तर गाईच, वेळ न घालवता ते कोणते कोणते कामं आहेत तर तुम्ही घरबसल्या करू शकतात, ते तुम्हाला अगदी मी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर गाईच, तुम्ही शिवण क्लास करू शकता. शिवण क्लास केल्यानंतर तुम्ही घरी बसून ब्लाऊज वगैरे शिवू शकता, ड्रेस वगैरे शिवू शकता. कारण की ब्लाऊज आणि ड्रेस हे हा असा बिझनेस आहे की तुमचा कितीही मंदी येऊ द्या, काही येऊ द्या, तरी बायका ब्लाऊज घालायचं सोडत नाही किंवा ड्रेस घालायचं सोडत नाही. त्या हे ब्लाऊज ड्रेस शिवतच असतात. त्यामुळे तुम्ही घर बसल्या ब्लाऊज शिवू शकता, ड्रेस शिवू शकता, वन पीस शिवू शकता किंवा ब्लाऊज वगैरे शिवता नाही आले तर तुम्ही ज्या छोट्या-छोट्या पर्स देखील असतात, त्या देखील तुम्ही शिवू शकतात. पिशव्या शिवू शकतात, बाजारच्या पिशव्या देखील शिवू शकतात. त्या देखील तुम्ही शिवून आपल्याकडे ब्लाऊजचे पीस वगैरे असतात, तर त्याच्या देखील तुम्ही शिवून त्या देखील तुम्ही मार्केटमध्ये एखाद्या दुकानदाराला तुम्ही देऊ शकता. तर त्याचबरोबर तुमचं पार्लर, तुम्ही शिवण क्लासबरोबर तुम्ही पार्लर देखील करू शकता. तर एक बिझनेस न करता तुम्ही जर जोडधंदा केला तर तो कधीही उत्तमच. कारण की नुसतं पार्लरचं जर केलं तर कधी-कधी रोजचे क्लायंट नसतात. त्यामुळे तुम्हाला बसावंच लागतं. त्यामुळे तुम्ही पार्लरच्या धंद्याला जर तुम्ही शिवण क्लासचा बिझनेस जॉइन केला, तर तुमचे पार्लरचे क्लायंट नसले, तर तुम्ही शिवणचं काम देखील तुमचं चालू राहील किंवा तुम्ही शिवण क्लासच्या बिझनेसला पार्लरचं जरी बिझनेस जॉइन केला, तरी तुमचं शिवणकामही चालू राहील आणि पार्लरचंही चालू राहील. प्लस तुम्ही बिझनेसला बिझनेस कसा जोडू शकता, तर तुमचं पार्लर देखील आहे आणि तुमचं टेलरिंगचं देखील झालेलं आहे. तर तुम्ही तुमच्या जे शॉप आहे, तर त्या शॉपमध्ये तुम्ही स्टेशनरी ठेवू शकता किंवा जो काही आपलं लेडीजला जो उपयोगी वस्तू जे जे आहे, तर इनरवेअर म्हणा किंवा साडी म्हणा, ब्लाऊज पीस किंवा गाऊन वगैरे असतात, ते देखील तुम्ही तुमच्या शॉपमध्ये सेलसाठी ठेवू शकतात. आणि हे देखील जर तुम्हाला जमलं नाही, तर गाईज, तुम्ही जर मार्केट जवळच असेल, तुम्ही एखाद्या खेड्यात राहत असेल किंवा सिटीमध्ये राहत असेल, सिटीतच मोठाले तुमचे कपड्याचे वगैरे दुकाने असतात, तुम्ही त्या दुकानाकडे जा. तर तिथे चौकशी करा. तर दुकानामार्फत तुम्हाला परकर देखील शिवायला देऊ शकतात घरी. त्यांचे तागे वगैरे असतात किंवा ते डायरेक्ट तागे देऊन तुम्ही परकर वगैरे देखील तुम्ही त्यांना शिवून देऊ शकता किंवा रेडीमेड जे ब्लाऊज आपण बाजारातून आणतो, दुकानातून आणतो, ते रेडीमेड ब्लाऊजचं देखील ते काम तुम्हाला देऊ शकता. आणि अशा प्रकारचे खूप काही कामं तुम्ही मोठमोठ्या दुकानदाराकडून घेऊ शकता. तर असेच मोठमोठे जे शॉप आहे, तर तिकडे जाऊन तुम्ही चौकशी करा, तुम्हाला काही शिवणचे कामं भेटतील की नाही. तर ते देखील तुम्हाला भेटू शकता. जर मोठाले स्टोअर्स देखील असतात, तर तिथे जा. तर तिथे अशा प्रकारच्या ज्या पोत वगैरे असतात, त्या देखील तुम्हाला विणण्याची कामे देऊ शकतात किंवा ब्रासलेट वगैरे असतात. छोट्या-छोट्या मुलींचे नेकलेस वगैरे किंवा हार वगैरे असतात, त्याची देखील कामे तुम्हाला ते घरगुती तुम्हाला देऊ शकतात किंवा टिकल्या वगैरे ज्या आपण डिझाईनच्या लावतो कुंदनच्या वगैरे, त्या बनवायच्या देखील तुम्हाला ते स्टोर्सवाले
देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही एखाद्या स्टोअरवर जाऊन देखील तुम्ही ती चौकशी करू शकता. आणि जर अजूनही तुम्हाला जर कामं पाहिजे असेल, तर काही दुकाने असतात त्यांच्याकडनं पिशव्या वगैरे कामं आहे. पिशव्या वगैरे शिवण्याची कामे देखील तुम्ही घेऊ शकता. असे खूप सारे कामं तुम्ही घरबसल्या करू शकतात. जर तुमच्याकडे साधी मशीन देखील असली आणि तुमच्या जर ब्लाऊजचा, ड्रेसचा वगैरे कोर्स झालेला नसला, तर तुम्ही ड्रेसला सपोज एखादा लेडीज वगैरे कोणी पण असतं, कुणालाही शिवण्याची कामे, कुणाचंही काही ना काही ड्रेस फिटिंग म्हणा किंवा कुठे काही फाटलेलं असतं, त्याची देखील तुम्ही कामे घेऊ शकतात. कारण की प्रत्येक मुली असतात, लेडीज असतात, त्यांना ड्रेस फिटिंग करायची असते. तर जवळपास कुठे मशीन वगैरे नसते, तर त्यामुळे त्यांचं ते काम अडतं. तर तुम्ही देखील ड्रेस फिटिंग करायची कामं करा. किंवा काही जर असे कुठे उसलेलं, फाटलेलं असेल, तर ती शिवण्याची कामे देखील तुम्ही घरी बसून देखील करू शकता. जर तुमचं एज्युकेशन चांगलं झालेलं असेल, तर तुम्हाला जर हे कामे करायची इच्छा नसेल, कारण की प्रत्येकाची आवड-निवड ही वेगळी असते. तुम्हाला जर हे कामं करायची इच्छा नसेल, तर तुम्ही क्लासेस वगैरे मुलांचे घेऊ शकता. तुमचं जर एज्युकेशन चांगलं झालेलं असेल, तर तुम्ही 1ली ते 10वी पर्यंतचे क्लासेस घेऊ शकता. किंवा नाही जमलं, तर तुम्ही अंगणवाडीची जी मुलं असतात 3 ते 6 वर्ष वयोगटातील किंवा 2 ते 6 वर्ष वयोगटातील यांचे देखील तुम्ही घरबसल्या तुमचं घर वगैरे सांभाळून यांचे देखील तुम्ही क्लासेस वगैरे घेऊ शकतात. जर तुम्हाला हेही जमलं नाही, तर तुम्ही जर मेहंदीमध्ये एक्सपर्ट असाल, तर तुम्ही मेहंदीचे देखील क्लास घेऊ शकतात. जर तुमच्या एरियामध्ये जर मेहंदीचे क्लास घेण्यास किंवा करण्यास कोणी उत्सुक नसेल, तर पहिल्यांदा तुमच्याकडं 1च क्लायंट येईल, नंतर 2 येईल, नंतर त्याला जोडून तुमचं काम बघून अजूनही क्लायंट तुम्हाला जॉइंट होतील. त्यामुळे तुम्ही मेहंदीचे देखील क्लासेस घेऊ शकता. तुम्हाला जर डान्स येत असेल, तर तुम्ही डान्सचे देखील क्लास घेऊ शकता. जे तुमच्याकडं जी कला आहे, तर ती कला सादर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जी कला आहे, ते देखील तुम्ही तुमच्या मधून ती कला लोकांना दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कोणताही बिझनेस असा लोकं तुम्हाला विचारून तुमच्या घरापर्यंत तर येऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही येतं, जे काही कला येते, त्याची तुम्ही लोकांकडे जाहिरात करा, की सपोज मला ब्लाऊज शिवायला येतात, तर मी ज्या काही लेडीज आहे, तर त्यांना सांगू शकते, मला छान-छान प्रकारे असे ब्लाऊज शिवायला येतात, तर तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही माझ्याकडे ब्लाऊज शिवू शकता. त्याचप्रकारे तुम्हाला जर मेहंदी येत असेल, तर तुम्ही जे काही तुमच्या मैत्रीण वगैरे असतील, तर त्यांना तुम्ही जाऊन सांगू शकता, की मला मेहंदी वगैरे खूप सुंदर येते. कुणाला जर क्लासेस करायचे असेल, तर तुम्ही माझ्याकडे करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला घरबसल्या तुम्हाला व्यवसाय देखील मिळू शकतो. कोणतीही कला असू द्या तुमची, त्यातून तुम्ही 2 पैसे बसल्या-बसल्या कमवू शकाल. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप काही घरबसल्या कोणते बिझनेस करता येईल किंवा त्या बिझनेसचा प्रसार कसा करायचा हे देखील छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहे. तर गाईज, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओतून काही जरी बिझनेस करायची आयडिया आली, तरी देखील तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्कीच लाईक, शेअर करा. आणि गाईज, तुम्ही जर माझ्या व्हिडिओला जर नवीन असाल, तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.